सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. आज आपण आपला विषय जरा वेगळ्या अंगाने पुढे नेणार आहोत. त्याची पूर्वकल्पना मी पहिल्यापासून देत आलेलो आहे. फक्त आज त्याचं जरा वेगळं स्पष्टीकरण मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण जागृतीचे जागृतीचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मेथड जे आहे, काय म्हणू आपण त्याला, एक प्रत्यक्ष पद्धती किंवा अप्रत्यक्ष पद्धती असं म्हणू शकतो आपण त्याला. डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष पद्धती, जी साधना आहे, प्रॅक्टिस आहे. डायरेक्ट कनेक्ट होणं आहे जागृतीशी, सतीशी, आत्मभान, अप्पमाद, म्हणजे स्वतःशी, स्वतःच्या जीवनाशी डायरेक्ट कनेक्ट होण्याची जी साधना आहे त्याला आपण प्रत्यक्ष पद्धती म्हणू शकतो. डायरेक्ट मेथड ऑफ अवेअरनेस किंवा अवेकनिंग. आणि दुसरी एक पद्धत आपण पाहिलेली आहे, ती म्हणजे इनडायरेक्ट मेथड ऑफ अवेकनिंग, अप्रत्यक्ष पद्धती. आणि अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये आपण शब्दांचा हे करतो. शब्द, कोणाचे मेसेज, किंवा आपण काही ऐकतो, वाचतो, आणि त्याचा आपल्यावर जो काही आपल्या जागृतीवर परिणाम होतो त्याला आपण इनडायरेक्ट मेथड आपण म्हणू शकतो. तर ही गोष्ट आपल्या लक्षात आली असेल असे मी अपेक्षा करतो. याच्याविषयी कोणाचे काही प्रश्न असतील किंवा हा मुद्दा लक्षात येत नसेल तर आपण त्याच्यावर परत चर्चा करू शकतो. परत फक्त तुम्ही तुमचा प्रश्न विचारत राहा. इथे विचारा किंवा व्हॉट्सअपवर टाका, माझे व्यक्तिगत व्हॉट्सअपवर. तर त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो. इथे जास्तीत जास्त आपण समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करेल जे माझ्या लक्षात आलेलं आहे. प्रत्यक्ष पद्धत आणि अप्रत्यक्ष पद्धत. अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये आपण पाहिलेलं आहे की आपण मुख्यतः ज्या समाजाचा आपण घटक आहोत, ज्या समाजातून आपण पुढे आलेलो आहोत, ज्या समाजात आपण जन्म घेतला, त्या समाजाचा आपला थेट संबंध आहे. आणि त्या समाजाचा बाबासाहेबांशी थेट संबंध आहे. डॉक्टर बाबासाहेबांशी त्याचा थेट संबंध आहे. आणि आपल्या जीवनावर बाबासाहेबांच्या शिकवणीचा, संदेशांचा, त्यांच्या व्याख्यानांचा, त्यांच्या पुस्तकांचा, त्यांच्या कार्याचा, आणि त्यांनी ज्या ज्या काही संस्था काढल्या त्यांचा, त्यांनी जे जे लोक निर्माण केले, जे जे लोक त्यांनी तयार केले, जागृत केले, सक्रिय केले, त्यातून चळवळ उभी राहिली, त्या सगळ्याचा आपल्यावर डायरेक्ट परिणाम झालेला आहे. त्यामुळे ह्याचं पण आपल्याला भान पाहिजे. कारण कोणती गोष्ट, वर्तमानातली जी गोष्ट असते कोणती, त्याला भूतकाळाचा संदर्भ असतोच. वर्तमान कधी स्वतंत्र नसतो. वर्तमान हा भूतकाळाशी जोडलेला आहे. आणि भूतकाळ काय आहे याचं ज्याला भान नसतं तर त्याला वर्तमानाला पण आकार देता येत नाही. आणि त्यामुळे त्याचं भवितव्य कधी घडत नाही. हे एक लक्षात घेण्यासारखं सूत्र आहे. त्याच्यामुळे वर्तमानात राहणं म्हणजे जागृत राहणं हे जरी बरोबर असलं तरी वर्तमानामध्ये भूतकाळ दडलेला आहे. वर्तमानामध्ये भूतकाळ दडलेला आहे, ज्याला आपण मेमरी म्हणतो किंवा संस्कार म्हणतो. ज्या ज्या गोष्टी आपल्या लक्षात आहेत, आठवतात, किंवा आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात ज्याच्याशी आपला थेट किंवा इनडायरेक्टली संबंध आलेला आहे,
उदाहरणार्थ आता आपण बाबासाहेबांचा संदर्भ घेतलाय तर आपण म्हणतो की बाबासाहेबांमुळे आपल्या जीवनावर परिणाम झालाय, परंतु आपण बाबासाहेबांचं कार्य प्रत्यक्ष पाहिलं नाही. आपल्याला माहिती नाही बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व कसं होतं, कसं बोलायचे, कसं चालायचे, कसं कार्य असत होतं. त्याचा आपल्याला डायरेक्ट आपल्याला अनुभव असणारे काही लोक जिवंत आहेत अजून, पण त्यावेळेला ते अगदीच अं, अगदी तरुणपणात प्रवेश केलेली काही त्यावेळची ती माणसं आज आहेत, काही 85 90 पर्यंत, 90 95 ज्यांचं वय आहे, 80च्या पुढे, 85च्या पुढे ज्यांचं वय आहे, ती त्यावेळेला तरुणपणामध्ये पदार्पण करणारी किंवा विद्यार्थी दशेत होती किंवा अगदी लहान होती, अशी माहिती आहे. अशी आपल्याला एक काही माणसं, एका व्यक्तीला मी या ठिकाणी आपल्या सत्रामध्ये आणलं होतं. तुम्ही कदाचित असाल एका मीटिंगमध्ये बुधवारच्या, सोरटे सर म्हणून, NB सोरटे. तर ते त्यांनी बाबासाहेबांना पाहिलेलं आहे. ते म्हणतात किमान मी 10 11 भाषणं त्यांची ऐकलेली आहेत आणि त्यांचं कार्य काही अंश मला जेवढं समजेल तेवढं मी अनुभवलेलं आहे. आणि त्यांच्या बाबासाहेबांच्या थेट संपर्कात असलेल्या नेत्यांशी त्यांचा संपर्क आलेला आहे. तर अशी काही थोडी माणसं आहेत, पण आपण बाबासाहेबांना पाहिलं नाही. पण आपल्यावर बाबासाहेबांच्या कार्याचा आणि शिकवणीचा थेट परिणाम झालेला आहे. आणि बाबासाहेबांच्या कार्याची एक आपण एका एका शब्दामध्ये जर आपण त्याची मांडणी करायची झाली, एका शब्दामध्ये, तर बाबासाहेबांनी जनजागृती केली, लोकजागृती केली, लोकांना जागं केलं, लोक त्याच्यामुळे भानावर आले. आणि याला आपण म्हणतो, आता बाबासाहेबांनी काही सती साधना सांगितली नाही किंवा जागृतीची ही जी थेट पद्धत जी होती बुद्धांची, ती बुद्धांची थेट पद्धत बाबासाहेबांना सांगायला म्हणजे वेळ नाही मिळाला किंवा संधी नाही मिळाली किंवा तो त्यांचा विषय बनू शकला नाही, कारण त्यांच्या समोर अ, इतकी व्यापक कामं होती आणि त्यावेळेची परिस्थिती इतकी विपरीत होती की त्या विपरीत परिस्थितीमध्ये बाबासाहेबांना बुद्धांचा जो थेट मार्ग होता, डायरेक्ट डायरेक्ट त्यांचा जो पाथ होता, मार्ग होता, तो बाबासाहेबांना आपल्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांना आयुष्य नाही मिळालं. आपण पाहतो 14 ऑक्टोबर 56 बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली आणि लोकांना दिली. त्यावेळेला 5 लाख लोक उपस्थित होते नागपूरमध्ये. नंतर काही कार्यक्रम झाले असतील, ते सगळ्यांचे नोंदी नाहीत. पण प्रत्यक्ष प्रत्यक्ष पद्धतीने बाबासाहेबांनी धर्मांतराची मोहीम ही त्यांच्या हयातीत सुरू केली, 14 ऑक्टोबर 56 आणि 7 आठवड्यानंतर बाबासाहेब गेले. त्याच्यामुळे झालं काय की त्यांना बुद्धाबद्दल जे जे काही सांगायचं होतं ते सांगायला त्यांना अवधी मिळाला नाही. त्यांनी जो ग्रंथ लिहिला होता, द बुद्ध अँड हिज धम्म, तोही इंग्रजीमध्ये लिहिला होता आणि तोही बाबासाहेब गेल्यानंतर 1 वर्षाने प्रकाशित झाला. म्हणजे तीही आपल्यापर्यंत माहिती उशिरा पोहोचली. त्यांनी स्थापन केलेली संस्था ही त्यांनी कधी चालवली नाही, म्हणजे भारतीय बौद्ध महासभा, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, त्यांनी भारतीय बौद्ध महासभा नाही स्थापन केली. त्यांनी ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्थापन केली. त्याच्यानंतर नामकरण भारतीय बौद्ध महासभा वगैरे असं केलेलं आहे. आणि आता काही कोकणातली मंडळी तो एक वेगळा बौद्धजन पंचायत समिती वगैरे असं काहीतरी हे नाव वापरतात. तर हे असं असं ते पुढं झालेलं आहे. परंतु बाबासाहेबांनी केलेल्या कामाचा, धम्म स्वीकारण्याच्या आधीच्या कामाचा, तो मात्र डायरेक्ट परिणाम आपल्यावर झालेला आहे. आणि धम्म प्रचाराचं जे आहे ते आता आपण आपापल्या पद्धतीनं हा मार्ग चालतोय आपण सगळेजण. ज्याला जसं जमेल तसं, जिकडे जिकडे कोणी सांगणारं भेटेल किंवा काय असेल, संस्था असतील, गुरु असतील, पुस्तकं असतील,
त्यांच्यात एक वाक्यता नाही. तर ज्याला जशी वाट सापडेल तसं तो चालतोय, असं एक सध्याचं वातावरण आहे. त्यामुळे आपण बौद्ध म्हणून एक नाही आहोत. बाबासाहेबांचे अनुयायी, बौद्ध अनुयायी म्हणून जरी एक असलो, तरी बुद्धाचे अनुयायी, बुद्धाच्या शिकवणीचा अंगीकार करणारे म्हणून आपण एक नाही आहोत. आपण भिन्न भिन्न आहोत. आणि याच्यामध्ये एक वाक्यता आणण्याची फार आवश्यकता आहे. तो आपला प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाचा एक मुख्य भाग म्हणून आपण असं म्हणतोय की बुद्धांची आणि बाबासाहेबांची जी समान शिकवण आहे, ती समान शिकवण जागृतीची आहे. ती, त्याला पालीमध्ये सती म्हटलेलं आहे, हे आपण पाहतो. आत्मभान आहे, देहभान आहे, जसं बाबासाहेबांनी शब्द वापरला. अपमाद आहे, देहभान आहे, जागृती आहे, सती आहे. हे बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या कार्यातलं समान सूत्र आहे, असं आपण अं, गृहीत धरून, असं गृहीत धरून नाही, ते म्हणजे अनुभवातून ते लक्षात आलेलं आहे. फक्त म्हणजे कल्पनेनं गृहीत नाही धरत आपण ते. म्हणजे माझ्या तरी 42-43 वर्षाच्या अनुभवातून वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास आणि प्रॅक्टिसेस, वेगवेगळ्या ध्यान साधना, वेगवेगळे ग्रंथ, गुरु वगैरे वगैरे, परंपरा यांचं थोडंसं अवलोकन करून आणि बाबासाहेबांच्या शिकवणीचा आणि थोडासा चळवळीचा थोडा अभ्यास करून, प्रॅक्टिकल अभ्यास करून मी या निष्कर्षाला पोहोचलेलो आहे की बुद्धांचं आणि बाबासाहेबांचं समान कार्यसूत्र किंवा विचारसूत्र जे आहे ते जागृतीचं आहे. आणि अजून एक शब्द मला त्यांच्या ह्याच्यात जो सापडला, तो मी तुमच्याशी थोडासा आज बोलणार आहे. बाबासाहेबांनी मुक्ती हा शब्द वापरला, बुद्धांनी विमुक्ती शब्द वापरला. आपण आनापानसती सुत्ताचं जर बारकाईनं, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल आणि वाचलं असेल, ज्यांच्याकडे पुस्तकं आहेत त्यांनी पुस्तकात पाहिलं असेल, किंवा मी जे सांगितलं 2-4 वेळाला, त्याच्यामध्ये विमुक्ती शब्द आलेला आहे. आनापानसतीची भावना महाफलदायक होते. आनापानसतीची अधिकाधिक भावना केल्याने ती 4 सतिपट्ठाणांना परिपूर्ण करते. 4 सतिपट्ठाणांची अधिकाधिक भावना केल्याने ती सप्तबोधांगांना परिपूर्ण करते. आणि सप्तबोधांगांची साधना भावना ही विद्या आणि विमुक्तीची त्यामुळे प्राप्ती होते. असा एक आपण जे सूत्र, साधनेचं सूत्र जे आहे ते आपण लक्षात घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्या त्या सूत्राचा शेवट काय आहे, तर तो जो त्याचं जे फल जे आहे, त्याचं फळ काय आहे, तर आपल्याला दुःखमुक्तीचा लाभ होतो, विमुक्तीचा लाभ होतो. विमुक्ती म्हणजे दुःखमुक्ती आणि दुःखापासून परिपूर्ण मुक्ती. विमुक्ती म्हणजे परिपूर्ण मुक्ती आहे, त्याच्यानंतर मुक्तीचा काय प्रश्नच येत नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो की आता एखाद्याला जीवनातला सर्वोच्च आनंद मिळाला, परमानंद आपण ज्याला म्हणतो, सर्वोच्च आनंद मिळाला, तर तो माणूस काय म्हणतो, आता हा याच्या पलीकडे मला काही नाही पाहिजे, आता जे पाहिजे ते मिळालं, आता मी संतुष्ट आहे, सर्वोच्च आनंद मिळाला, असं ज्याला कोणाला मिळतं तो असं म्हणू शकतो. असा परमानंद मिळालेले असं 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 सर्वोच्च सुख म्हणजेच दुःखमुक्ती मिळालेली, परिपूर्ण दुःखमुक्ती मिळालेले लोक बुद्धांच्या काळात आणि बुद्धानंतर काही दिवस होते. त्याला अर्हत म्हणता येईल. संबोधी प्राप्त जसे बुद्ध होते, तशी इतरांना इतरांना पण अर्हत प्राप्ती झाली, बोधी प्राप्ती झाली,
आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना विमुक्ती मिळाली, म्हणजे दुःखमुक्ती मिळाली. आणि ती कोणत्या मार्गाने मिळाली? तर या डायरेक्ट मेथडने मिळालेली आहे. प्रत्यक्ष स्वतःच्या मनावर, चित्तावर, स्वतःच्या जीवनावर वर्क करून, कार्य करून, स्वतःला ओळखून, तदीप भव, स्वतःला जागृतपणे ओळखून, सतीच्या आधारे त्यांना जीवन समजलेलं आहे, जीवनातला प्रश्न समजलेला आहे, आणि त्यांना ती विमुक्ती मिळालेली आहे. आता बाबासाहेबांच्या मनामध्ये सुद्धा असाच प्रश्न होता. असंच हेच सूत्र त्यांच्या डोक्यात असलं पाहिजे, म्हणून त्यांचे जे शब्द आहेत ना, ते तशा पद्धतीचेच आहेत. त्यांनी पण जे जागृतीचं काम केलं ते इनडायरेक्ट मेथडनी केलं, आणि त्याचा परिणाम मुक्तीमध्ये झाला. आता ती विमुक्ती नाही, पण ती मुक्ती आहे. तर ती मुक्ती कशामधून आहे, कशातून मुक्ती मिळाली आपल्याला, आपल्या मागच्या काही पिढ्यांना, आणि पुढे ते मिळत राहील. ते आता आता ते कोणी थांबवू शकत नाही. मुक्ती मिळाली. तर कशातून मुक्ती मिळाली? तर मुख्यतः आपण ज्या जातीत जन्माला आलो, ज्या अस्पृश्य जातीमध्ये जन्माला आलो, त्या अस्पृश्यतेच्या जातातून मुक्ती मिळालेली आहे, कायमची मिळालेली आहे. म्हणजे जे त्या मार्गावर चाललेत त्यांना तरी ती मिळालेली आहे, मिळणार आहे. पण जे त्याच्यातून, जे त्या मार्गावर चालणार नाहीत, ज्यांना त्या खऱ्या अर्थानं त्या अस्पृश्यतेतून, त्या दलितपणातून, त्या वंचित अवस्थेतून ज्यांना मुक्ती नको आहे, त्यांना नाही मिळणार. इम्पॉसिबल आहे. बाबासाहेबांना मात्र ती मुक्ती पाहिजे, आणि ती मुक्ती मिळावी म्हणून बाबासाहेबांनी जनजागृती केलेली आहे. उदाहरणादाखल आपण आज जो मुद्दा पाहणार आहोत, म्हणजे माझ्या मनात जो आला, आनापान सतीचा मुद्दा, तर तो त्या 4-4.5 ओळी तरी किमान त्या लक्षात ठेवायच्याच आहेत. आणि आपण काल वेगळ्या वाचनाला सुरुवात पण केली, पण मला नंतर असं वाटलं की अजून काही मुद्दे आपल्याला ह्याच्यामध्ये घेतले पाहिजेत. मग आपण जे काल आपण बोललो, अं, काया अनापान सती, किंवा काया आन सती, काया अपान सती, किंवा अनात्म काया आन सती, अनात्म काया अपान सती वगैरे, काल आपण जे बोललो तो मुद्दा आपण पुढे चालू ठेवणार आहोत. तो शेवटपर्यंत चालू राहील. आणि तो फक्त ह्या सत्रांमध्ये चालू राहील असं नाही, 12वी पर्यंत, बुद्ध जयंतीपर्यंत. तो आपल्या प्रॅक्टिसचा भाग बनला पाहिजे, ज्याच्या त्याच्या. परंतु त्याच्यात, त्या प्रवाहात उतरण्याच्या अगोदर मला असं वाटतं की थोडस आपल्या आधीच्या जीवनाचं, आधीच्या पिढ्यांच्या जीवनाचं थोडस अवलोकन करण्याची गरज आहे. कारण ते अवलोकन केल्याशिवाय आपण कोण आहोत हेही लक्षात येत नाही. आपण ते विसरलेलो. भूतकाळ तर बहुतेक लोक विसरू पाहतात. जुनं ते जुनं ते सोनं असंही म्हणता कामा नये, आणि जुनं विसरताही कामा नये. विसरू शकत नाही, कारण त्याचा आपल्यावर संस्कार आहे. आपल्यावर डायरेक्ट संस्कार नसेल तर आपल्या वाडवडिलांवर तो संस्कार होता, त्यांच्या वाडवडिलांवर होता, आणि तो अत्यंत भयंकर होता, भयानक होता. ज्याला आपण अनटचॅबिलिटी किंवा अस्पृश्यता म्हणतो, तो फार भयंकर परिणाम होता. तो म्हणजे त्यांचं जीवन जे होतं ते माणसाचं जीवन नव्हतंच. ते माणसाचं जीवन नव्हतंच. म्हणून आपण एक संदर्भ पाहणार आहोत की बाबासाहेबांनी मुक्ती कोण पथे, म्हणजे कोणत्या मार्गाने मुक्ती, हे एक भाषण बाबासाहेबांनी 31 मे 1956 दिलेलं आहे. 31 मे 1956 ते भाषण दिलेलं आहे. सॉरी, 31 मे 1936 ते भाषण दिलेलं आहे. आणि ती परिषद ऍक्च्युअली परिषद होती ती अखिल मुंबई इलाखा महार परिषद मुंबई. ही परिषद 30-31 मे ला, 1 मे पर्यंत चाललेली होती.
तर 30 मेला ज्या परिषदेच्या अधिवेशनाची सुरुवात झाली, त्या पहिल्या दिवशी 50,000वर लोक उपस्थित होते. तिथे एक विस्तीर्ण मंडप टाकला होता, ज्याला नायगाव म्हणतात. आजचं नायगाव, दादर नायगाव. त्या दादर नायगाव मध्ये एक आजही ते ग्राउंड आहे तिथे. तर तिथे 50,000 लोक बसतील असा एक विस्तीर्ण मंडप टाकला होता. आणि त्याला 3 दरवाजे होते. एकाला महाड दरवाजा, दुसऱ्याला नाशिक दरवाजा, आणि तिसऱ्याला रमाबाई आंबेडकर दरवाजा असं नाव दिलं होतं. आणि आणि त्या मंडपाला रमाबाई नगर असं नाव दिलं होतं. म्हणजे हे सगळं मी का सांगतोय? या मंडपाच्या आतमध्ये काही उद्बोधक वाक्य, म्हणजे पाट्या लटकवलेल्या होत्या असं असा रिपोर्ट, अशी माहिती आहे. आणि ही माहिती आहे या ग्रंथामध्ये. महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस, व्हॉल्यूम 18, त्यातला पार्ट 1 मधला, म्हणजे 18व्या खंडातला पहिल्या भागातला हा संदर्भ आहे. आणि आपण अधिकृत माहिती म्हणून ते बोलतो. तर त्या पाट्यांवर काय लिहिलं होतं, हे मी का सांगणार आहे तुम्हाला? त्याच्यात जे काही मेसेज टाकलेले आहेत, जे काही संदेश टाकलेले आहेत, तेच तेच मुद्दे बाबासाहेबांच्या त्या 31 मेच्या भाषणामध्ये, दुसऱ्या दिवशीच्या भाषणामध्ये आलेले आहेत. आणि त्या पाट्या अशा होत्या, ते काळजीपूर्वक ऐका. आणि त्याचा परिणाम जो होतो, परिणाम जो झाला किंवा होत होता, तो आज आपली ज्याच्यावर चर्चा चाललेली आहे, तो जागृती हा त्याचा परिणाम होता. की माणसं त्याच्यामुळे जागी झाली, जागी व्हायची, आणि जागी झाली. काय होत्या त्या पाट्या? माणुसकी प्राप्त करून घ्यायची असेल तर धर्मांतर करा. म्हणजे आपण माणूस नव्हतो, आपले पूर्वज माणूस नव्हते, आणि माणूस पण प्राप्त करून घ्यायचा असेल तर धर्मांतर करा, अशी पहिली पाटी त्या मांडवामध्ये लागली होती, मंडपामध्ये. संघटना करावायची असेल तर धर्मांतर करा, कारण हा समाज संघटित नव्हता. त्यानंतर दुसरी पाटी आहे, सामर्थ्य संपादन करायचं असेल तर धर्मांतर करा. म्हणजे हे म्हणजे काय म्हणा, सामर्थ्यहीन लोक होते, सामर्थ्यहीन समाज होता हा, शक्तिहीन समाज होता. आणि म्हणून ते म्हटलेलं आहे की मुक्ती कोण पथे, या भाषणातले ते मुद्दे आहेत. की सामर्थ्य संपादन करायचं असेल तर धर्मांतर करा. एकेका शब्दावर आणि संदेशावर जर आपण फोकस केला, तर आजही आपल्याला एक या इनडायरेक्ट मेथडनी, अप्रत्यक्ष पद्धत वापरलेल्या या शब्दांनी आजही आपल्याला जाग येते. आजही आपण भानावर येतो. समता प्राप्त करून घ्यायची असेल तर धर्मांतर करा. स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर धर्मांतर करा. आणि स्वातंत्र्य म्हणजे काय, याच्यावर फार मोठं स्पष्टीकरण बाबासाहेबांनी दिलेलं आहे. ते आपण पाहूयात. आता ह्या 12 मे पर्यंत आपल्याला याच्यावर जास्तीत जास्त विचार करायचा आहे. आणि सती साधनेवर पण आपल्याला, आनापान सती सुत्तावर पण विचार करायचा आहे. त्याच्यात आपण बॅलन्स ठेवणार आहे. सगळा अभ्यास एकाच वेळेला होणार नाही. आपल्याला जो मुख्य भाग बघायचा आहे, तो म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाची आणि चित्ताची जागृती आहे. तर असे हे जे शब्द आहेत, हे माणसाला जाग करतात. स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर धर्मांतर करा. संसार सुखाचा करायचा असेल तर धर्मांतर करा. त्या गलितगात्र अवस्थेमध्ये कसला संसार सुखाचा आणि कसलं काय, म्हणजे प्राण्यापेक्षा हिनकस जे जीवन लोक जगत होते, तर कसलं संसार सुख आणि कसलं काय. त्यामुळे संसार सुखाचा करावायचा असेल तर धर्मांतर करा.
आणखीन एक जागं केलं बाबासाहेबांच्या पुढच्या काही संदेशांनी. जो धर्म तुमच्या माणुसकीला म्हणजे माणूसपणाला, जो धर्म तुमच्या माणुसकीला काही किंमत देत नाही, त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हाला देवळात जाऊ देत नाही, त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हाला पाणी मिळू देत नाही, त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हाला शिक्षण घेऊ देत नाही, त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुमची पदोपदी मानहानी करतो, त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुमच्या नोकरीच्या आड येतो, त्या धर्मात तुम्ही का राहता? ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे, तो धर्म नसून शिरजोरीची सजावट आहे. म्हणजे शिरजोरी म्हणजे दुसऱ्यावर वरचढ होणं. आणि ही जी जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था जी आहे, ही एकाने दुसऱ्यावर केलेली शिरजोरी आहे. अधिकार गाजवलेला. आणि सगळ्यात खालच्या वर्गातला जो समाज होता, हा फक्त वरच्या लोकांची शिरजोरी सहन करण्यामध्ये त्याचं आयुष्य जात होतं. म्हणजे ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे, तो धर्म नसून शिरजोरीची सजावट आहे. तर ज्यांची सजावट आहे त्यांना लाभाचा असेल, बाकीच्यांना लाभाचा नव्हता. खालच्या वर्गाला तर अजिबात नव्हता, आजही नाही. ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो, तो धर्म नसून रोग आहे. ज्या धर्मात अमंगल पशुचा स्पर्श झाला असताना चालतो, पण माणसाचा स्पर्श चालत नाही, तो धर्म नसून वेडगळपणा आहे. जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये, धनसंचय करू नये, शस्त्र धारण करू नये असे सांगतो, तो धर्म नसून माणसाच्या जीवनाची विडंबना आहे, चेष्टा आहे. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा, निर्धनांना निर्धन राहा अशी शिकवण देतो, तो धर्म नसून ती शिक्षा आहे. वाचेने सर्वांभूती एक ईश्वर म्हणणारे आणि कृतीने माणसाला पशुसारखं लेखणारे लोक दांभिक आहेत, ढोंगी आहेत. त्यांचा संग करू नका, त्यांच्या संगती राहू नका. मुंग्यांना साखर घालणारे आणि माणसांना पाण्या वाचून मारणारे लोक दांभिक आहेत, ढोंगी आहेत. त्यांचा संग करू नका. अशा प्रकारच्या पाट्या त्या मंडपामध्ये लावलेल्या होत्या. विचार करूया की त्याचा लोकांवर काय परिणाम झाला असेल. आणि एक दोन ओळी खाली टाकल्या त्यांनी, अजून एक पाटी असावी. आजवरी होतो तुझे सत्ते खाली, तो वरी केली विटंबना. जोपर्यंत तुमच्या सत्तेखाली होतो आम्ही, तोपर्यंत तुम्ही विटंबनाच केली, दुसरं काही केलं नाही. अशा त्या पाट्या होत्या. आणि मग हेच मुद्दे पुढे बाबासाहेबांनी त्यांच्या मुक्ती कोण पथे या 31 मे 36च्या भाषणामध्ये सांगितलेले आहे. त्यातला एक महत्वाचा मुद्दा या पुस्तकाच्या मलपृष्ठावर, मागच्या पानावर टाकलेला आहे. फार इंटरेस्टिंग, चांगला मुद्दा आहे, म्हणजे महत्वपूर्ण आहे. स्वातंत्र्याबद्दल बाबासाहेब बोलतात. स्वातंत्र्याला ते मानसिक स्वातंत्र्य म्हणतात. ज्याचं मन स्वतंत्र आहे तोच खरा स्वतंत्र आहे. जो नुसता स्वतंत्र आहे, जो मोकळा आहे, म्हणजे ज्याच्यावर कुठलं बंधन नाही, म्हणजे कुठलं कायद्याचं बंधन नाही, किंवा कुठल्या धर्माचं बंधन नाही, किंवा कुठलं दुसरं बंधन नाही, म्हणून तो मोकळा आहे, स्वतंत्र आहे असा नाही. जो मनानं स्वतंत्र आहे तो खरा स्वतंत्र आहे, असं बाबासाहेबांनी याच्या आधी हा संदेश देण्याच्या आधी त्याच भाषणामध्ये सांगितलेला आहे, मुक्ती कोण पथे. तर स्वातंत्र्याबद्दल ते काय म्हणतात? मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असे म्हणता येईल? जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय, आपले अधिकार काय, आपले कर्तव्य काय याची जाणीव करून घेतो, त्याला मी स्वतंत्र म्हणतो. जो परिस्थितीचा दास झाला नाही, जो परिस्थितीला आपल्या कह्यात आणण्यास सिद्ध असतो, म्हणजे परिस्थितीला आपल्या ताब्यात ठेवण्यास सिद्ध असतो, तो माणूस स्वतंत्र आहे असे मी मानतो. जो रूढीच्या स्वाधीन झाला नाही, जो गतानुगतिक बनला नाही, म्हणजे फक्त रूढीचा तो गुलाम बनलेला आहे, ज्याच्या विचाराची ज्योत विझली नाही, तो माणूस स्वतंत्र आहे असे मी मानतो. जो पराधीन झाला नाही, जो दुसऱ्याच्या शिकवणीने वागत नाही, जो कार्यकारण भाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावरही विश्वास ठेवत नाही, जो आपल्या हक्कांचा अपहार केला असता
त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो, जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्याच्या हातचे बाहुले न होण्या इतकी बुद्धी, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी म्हणतो. जो आपल्या आयुष्याचे ध्येय, महत्वाची गोष्ट, जो आपल्या आयुष्याचे ध्येय आणि आपल्या आयुष्याचा वेळ, म्हणजे आपलं आयुष्य कुठं खर्च करायचं, आपल्या आयुष्याचा वेळ दुसऱ्याने घालून दिलेल्या आज्ञेप्रमाणे ठरवित नाही, जो आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे, अर्थात जागृत बुद्धीनुसार आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे व आपले आयुष्य कोणत्या कार्यात व कशा रीतीने व्यतीत करावे हे आपले आपण ठरवतो, सारांश, जो सर्वस्वी स्वाधीन आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी मानतो. विचार करूया की या शब्दांचा जनमतांवर, तिथे उपस्थित असलेल्या लोकांवर, आता हे शब्द बाबासाहेबांच्या घणाघाती आवाजामध्ये तर अजून म्हणजे दणाणत असतील, म्हणजे ज्याला आपण म्हणतो त्याची आपण कल्पना करू शकत नाही. ज्यांनी बाबासाहेबांचा आवाज ऐकला तर त्या ऑनलाईन आपल्याला तो पाहायला मिळतो. त्यांच्या आवाजाची जी, विशेषतः ते पार्लमेंट मधलं जे काही छोटस भाषण आहे, त्यातला तो जो घणाघाती स्वर आहे, त्या स्वरामध्ये, त्या आवाजामध्ये हा जो संदेश आहे, तर त्याचा काय परिणाम लोकांवर होत असेल, त्यावेळेला लोकांचं मन जे भानावर येत असेल, जागृत होत असेल, त्याची कल्पना आपण आज करू शकत नाही. परंतु अशा अप्रत्यक्ष पद्धतीनं आपल्याला स्वतःवर परिणाम करून घेण्यासाठी आपलं मनही त्याला तयार पाहिजे. बऱ्याच लोकांना आज वाटतं की कशाला जुन्या गोष्टी काढायच्या, म्हणजे जागृत करणाऱ्या ह्या जुन्या गोष्टी माणसाला, बऱ्याच लोकांना नको वाटतात. ते फार मोठी चूक ते करतायत हे लोक. बरं ठीक आहे, दुसऱ्या शब्दांचा, आता समजा ह्या ग्रंथाने तुम्ही जागृत व्हायची इच्छा नाही समजा काही लोकांना, स्वतः तरी जागृत व्हा, स्वतः तरी प्रयत्न करा, स्वतः तरी भानावर या, स्वतः तरी बुद्धांच्या मार्गाने या, जी डायरेक्ट मेथड होती तिकडे माणसं अजून मनापासून वळालेली नाही, तो मार्गच मिळाला नाही असं कधी कधी मला वाटतं. लोक बुद्धाच्या नावाखाली दुसऱ्याच काही गोष्टींमध्ये व्यस्त आहेत. तर आजच्या या सत्रामध्ये मला एकच गोष्ट सांगायची होती, ते म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेली मुक्ती ही इनडायरेक्ट मेथड होती, जागृतीची अप्रत्यक्ष पद्धती होती. मुक्ती कोण पते भाषण, एक एक भाषण, त्यांची अनेक जी भाषणं आहेत ती जागृतीचे जागी करणारीच आहेत. परंतु उदाहरण म्हणून, कारण हे डायरेक्ट भाषण जागृतीवरच, मुक्तीवरच दिलेलं आहे. आणि जाग करण्याची जी अप्रत्यक्ष पद्धत बाबासाहेबांनी वापरली, त्याचा उल्लेख आज मला तुमच्या समोर करायचा होता. आणि जागृतीची अप्रत्यक्ष पद्धत काय असते, काय असू शकते, त्याचं एक समर्पक उदाहरण आपल्या समोर ठेवायचं होतं. आणि जी जागृतीची कार्यशाळा आपण बाबासाहेबांच्या, डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीपासून ते बुद्ध जयंतीपर्यंत आपण ही घेत आहोत. आता काय एवढी ही शेवटची कार्यशाळा नाही, याच्यावर आपण नंतर देखील काम करत राहणार आहोत. परंतु ह्या कार्यशाळेचा जो मुख्य उद्देश आहे तो आपल्यामध्ये डायरेक्ट जागृती, सती, भान डेव्हलप करण्याचा विषय आहे. कारण अप्रत्यक्ष पद्धत जी, आता बाबासाहेबांचे शब्द कितीही उपयोगाचे असले तरी आज आपण पाहतो की बहुतांश लोक ते विसरत चाललेले आहेत. त्याचा अभ्यासही करतात की नाही, म्हणजे संशोधनाचा मुद्दा आहे. आणि अभ्यास केला तरी त्याचा अर्थ समजला का, हाही पुन्हा महत्वाचा मुद्दा आहे. बरं, ज्यांना अर्थ समजला त्यांनी त्याचा जीवनामध्ये अंगीकार केला का, हाही आणखीन महत्वाचा मुद्दा आहे. आणि ज्या लोकांना तो अर्थ कळाला, थोडासा अंगीकार करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी त्याचा प्रचार केलाय का लोकांमध्ये, हाही आणखीन लक्षात घेण्याचा मुद्दा आहे. त्यामुळे हे आपल्याला थोडंसं समाजामध्ये पाहिल्यावर
याचं प्रमाण आपल्याला कमी 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 होताना दिसतं. आणि म्हणून जे लोक चिंता करतात बाबासाहेबांच्या चळवळीबद्दल, आणि जसे बाबासाहेबांनी पण चिंता व्यक्त केली होती की हा रथ मी मोठ्या कष्टाने इथपर्यंत आणलेला आहे, तर तुम्हाला पुढे नेता नाही आला तरी चालेल, परंतु मागे जाऊ देऊ नका. हा जो संदेश त्यांनी चिंतेतून दिलेला आहे थोडासा, तर ती चिंता खरी ठरते की काय, अशी आजची परिस्थिती आहे. आणि त्यामुळे आपल्याला आता तो त्या रथाचं काय आहे, कोणाच्या दृष्टिक्षेपात तो रथ आहे की नाही, हा एक वेगळा मुद्दा आहे. पण किमान आपण आपल्या जीवनाचं तरी आपण एक सोनं करू शकतो का? आपल्या जीवनाला तरी आपण जागृत करू शकतो का? स्वतःला तरी आपण जागृत करू शकतो का? त्याच्यासाठी ही डायरेक्ट पद्धत आहे, ज्याला ही सती सती साधना म्हटलेला आहे. जागृती, अपमाद हा बुद्धांचा मुख्य संदेश आहे. लक्षात घ्या, बुद्धांचा अंतिम संदेश जो आहे तो अपमादेन संपादित आहे. अपमादेन संपादेत म्हणजे जागृतीपूर्वक प्रयत्न करा. हा बुद्धांचा 80व्या वर्षी दिलेला त्यांनी संदेश आहे, शेवटचा संदेश मानला जातो तो. तर तो संदेश बाबासाहेबांचा पण होता. तो संदेश त्यांनी या मुक्तिकोण पथेच्या शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये दिलेला आहे. तो आपण नंतर पाहणार आहोत. तर ही जी जागृतीची पद्धत आहे, ही आपल्याला समजून घ्यायची आहे. त्याच्यासाठी ही सर्व आपली सर्व सत्र ही समर्पित आहेत. सिरियसली आपण हे काम करण्याचा प्रयत्न करूया. आणि आपल्या स्वतःपासून त्याची सुरुवात आहे. आपल्या स्वतःला जाग करण्याची ती एक पद्धती आहे, डायरेक्ट पद्धती. त्याच्याबद्दल आपण कालपासनं बोलायला सुरुवात केलेली आहे. आणि अनापान सतीची साधना कशा प्रकारे महाफलदायक होते. अनात्म म्हणजे अनापानला आपण काया अनापान या संज्ञेमध्ये, या नावामध्ये, या नावाखाली त्याची प्रॅक्टिस करा, असा मी काल काल मी सूचना केली होती. कारण ही काया, हा देह आन करतो अपान करतो, ही काया आन करते अपान करते. आणि हे आन आणि अपान, हा श्वास आणि उच्छ्वास आपण इच्छेनुसार करत नाही. इट इज अन इनव्हॉलंटरी ऍक्शन. इनव्हॉलंटरी ऍक्शन आहे ती, अनैच्छिक क्रिया आहे. म्हणजे मी श्वास घेतो म्हणून श्वास येतो असं नाही, मी श्वास घेतो म्हणून श्वास येतो असं नाही, मी सोडतो म्हणून श्वास जातो असं नाही. आपण घेतला काय न घेतला काय, श्वासोच्छवासाची प्रक्रिया ही डायरेक्ट ही ही आपल्या अपरोक्ष चाललेली आहे. आपण ते करत नाही. याला अनात्म अनापान असं मी म्हणतो. आणि अनात्म काया अनापान सती असा एक विषय घेऊन आपण पुढे चर्चा करणार आहोत. आणि ही प्रॅक्टिस करता करता पुढं काय छोटे छोटे अनुभव येतात, सखोल अनुभव येतात, हे आपण प्रत्यक्ष पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुस्तकं बहुतेकांकडे आहेत, त्यांनी ती पुस्तकं पाहावीत आणि अभ्यास पण करावा. आणि काही त्याच्याबाबत काही अडचण असेल, काही बोलायचं असेल, तर त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज टाकायला हरकत नाही. त्याच्यावर काही मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करण्याची आवश्यकता वाटली तर आपण इथं लाईव्ह चर्चा करू शकतो, इथं ऑनलाईन. 8:45 झालेले आहेत. या ठिकाणी मी थांबतो. 8:46 झालेले आहेत.